गावण तथा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकुंद गावण आणि प्रकाश पाटील या सर्व प्रमुख आयोजकांच्या वतीने या विंदणे गावच्या सर्व मान्यवरांचा इथे सन्मान होतोय। ऐकूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाऊया। कुणालजी दाते सरांना आपण ऐकूया। दुर्गेश याचाही सन्मान होतोय। थँक्यू, धन्यवाद। सामन्याला सुरुवात आणि पहिला चेंडू निर्धाव आलाय। योगेश मडवी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात, राजेंद्र भगत यांचाही आवाज तुम्ही ऐकताय या क्रीडा नगरीमध्ये, या स्पर्धेमध्ये। आणि याची तिसरी रात्र आहे समर्थ चषक 2025 ची मुकुंदजी गावंड आणि त्याचबरोबर अमित शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। आणि पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात एक कार ठेवण्यात आली, मारुती सुझुकी एस्प्रेसो। चांगला फटका, बॉल हवेत चाललाय, ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पलीकडे। पहिला षटकार सागरच्या बॅटमधून। कुणाल सर, देवत संघ आमच्या विभागामध्ये 3 वेळ आला। पहिल्यांदा केरवणे स्पर्धेमध्ये आलाय तृतीय क्रमांक, तदनंतर सुशांत सागर ट्रॉफी चिरवणेर तृतीय क्रमांक, तदनंतर निशांत दादरपरा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक। म्हणजे यशाचे शिखर या टीमने या विभागामध्ये गाठले। देवत सर, देवत संघानं चांगला खेळ केला देवत टीमने आणि मला वाटते भविष्यात जावई देखील कोपटेगावचा होणार आहे मयूर वाघमारे। त्याच्यामुळे या विभागात त्याची कामगिरी आणि त्याच्या टीमची कामगिरी चांगलीच होईल याच्यामध्ये शंका नाहीये। बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येत आहेत, करणचं चांगलं जजमेंट, फलंदाज बाद, परमने हा चांगला झेल टिपलाय, फलंदाज सागर बॅक टू द पॅव्हिलियन। हा रन आणि 6 रन आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवर विकेट आली आहे। 3 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6, एक फलंदाज बाद। देवतच्या विरुद्ध बॉस फायटर ओवळे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। स्वरा स्पोर्ट्स टायगर 11 देवत आणि त्यांच्या विरोधात बॉस फायटर ओवळे। महत्वपूर्ण सामना आहे आजच्या रात्रीमधला, पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना। याच्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल। त्यातल्या त्यात या मॅचवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या होत्या। नक्कीच मयूर वाघमारे आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय। यावर्षी आरपीएल मध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज कार जिंकली। बॉल हवेत आहे, पॉइंटला फिल्डर थोडासा दूर आहे, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल। त्यातल्या त्यात श्रद्धांजली चषक पिसारवे इथे देखील त्याने ती कार जिंकली। 2 कार 2 बाईक या हंगामात त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि खूप चांगला खेळ त्याने दाखवलाय। 7 धावा स्कोर बोर्डवर, एक फलंदाज बाद। मयूर वाघमारे एका धावेवर त्याचं खातं उघडलं जात आहे। समाधान वाघमारे आणि मयूर वाघमारे ही जोडी आता सध्या मैदानाच्या आतमध्ये। मिथुन दापोलकर, प्रचंड मोठा अनुभव आहे मिथुन दापोलकर यांच्याकडे देखील। ओवळे म्हटल्यानंतर बॉस फायटर ओवळे, संजय शेठ पाटील बॉस, संजूभाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचंही स्वागत जर असतील मैदानामध्ये। बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। अपील चांगली केली होती परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी। लेग बायचा इशारा येतोय। एक धाव मिळते अवांतरच्या स्वरूपात। टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झाल्यात 8। 5 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल या ओव्हरचा। 5-5 ओव्हरच्या मॅचेस पहिल्या फेरीतल्या, दुसऱ्या फेरीतले सामने 4-4 षटकांचे पाहायला मिळतील। अप्रतिम असं आयोजन करण्यात आले मुकुंदजी गावंड यांच्या वतीने, अमित शेठ पाटील यांच्या वतीने। स्पर्धेचे 10वं पर्व आणि 10व्या पर्वामध्ये सगळं काही आपल्याला पाहायला मिळतंय। फुलर लेनचा बॉल होता, मागे खेळलाय लॉंग लेगला, फिल्डर नाहीये, बॉल टर्न होईल, बॉल सीमारेषा पलीकडे। पहिला चौकार मयूरच्या बॅटमधून। षटक संपलंय, टीमची धावसंख्या 12 ला 1, टीम देवत।
आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अप्रतिम असं आयोजन मुकुंदजी गावंड यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ते आहेत, तालुका उपाध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. त्याचबरोबर सरपंच अभिषेक पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. तिसरी रात्र आहे या स्पर्धेची आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत आणि त्यातल्या त्यात देवट टीमला ते बॅटिंग करावी लागते पहिल्या सत्रामध्ये. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, हवाई हल्ला, बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय, समाधानच्या बॅट मधून येतोय षटकार. जुनं ते सोनं म्हणतात ना, याच्यासाठी आगरी कोळी संगीत प्रत्येकाला वेड लावून जातं. फुलरलेनचा बॉल होता, सोडून दिलाय, पंचांचा इशारा, वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आज साक्षात बजरंग बली हनुमानाचं देखील इथे आगमन झालंय आणि त्यांच्याच बरोबर त्यांची संपूर्ण वानर सेना ज्यांनी लंका जाळली ती संपूर्ण सेना इथे आली आहे आणि त्यांच्याबरोबरीने एक फेरफटका मारला जातोय आमच्या संपूर्ण क्रीडा नगरीला आयोजकांच्या वतीने. हा डॉट बॉल आलाय. आयोजक मुकुंदजी गावंड आणि त्यातल्या त्यात अमितजी पाटील. 19 धावा झाल्यात. चॉप केल्या बॉल गॅप मध्ये जाईल, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता पायाने, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. हे पहा, साक्षात बजरंग बली, त्याचबरोबर त्यांची वानर सेना आणि त्यातल्या त्यात आमचे सर्वच आयोजक मंडळी फेरफटका मारतात. ऑन साइडला बॉटमहँडचा चांगला वापर, परंतु फिल्डर आहे, समाला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. एक चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. वेगवेगळी वेशभूषा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. काल कालिका माता, त्या अगोदर छत्रपती शिवराय, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, आणि आज आपण पाहतोय बजरंग बली साक्षात इथे अवतरलेले आहेत या धोंडू काका क्रीडांगणावर. पहिल्या दिवशी मोटू पतलूची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळाली. ते सगळेच कलाकार मंडळी यांच्या देखील कार्याचा गौरव होतो आणि हळूहळू तो फेरफटका मारला जातो. आणि काल शो मॅच मध्ये कलाकार खेळले देखील, म्हणजेच काय, कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुकुंद जी गावंड आणि अमित पाटील, जीवन गावंड यांच्या माध्यमातून केला जातोय. समर्थ चषक तुम्ही पाहताय. धोंडू काका मैदान हे देखील नाव या क्रीडांगणाला मुकुंदजी गावंड, जीवन गावंड या दोन मित्रांच्या माध्यमातून देण्यात आलं. 10 वर्षाची परंपरा, एवढं मोठं सातत्य, गेले कित्येक वर्षे ही स्पर्धा तुमच्या भेटीला येत असते आणि दरवर्षी एक वेगळा मापदंड सेट केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. घड्याळात रात्रीचे 2-3 वाजले तरी देखील प्रेक्षकांची संख्या काही कमी होत नाही या क्रीडांगणावर. कोणती छोटी स्पर्धा असो, कोणती मोठी स्पर्धा असो, या क्रीडांगणावर सातत्याने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळालेत आणि दर्दी प्रेक्षक आहेत पूर्व विभागात. चांगला लॅप शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू होतोय, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळताना दिसेल. आणि हेच महत्व राहिलंय या धोंडू काका क्रीडांगणाचं, ज्या क्रीडांगणावर अलोट प्रेक्षकांची गर्दी, दर्दी प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा केल्यात आतापर्यंत. देवट टीमने विकेट गमावलेत त्यांनी आतापर्यंत 2.
प्रत्येक नाईट मध्ये अनेक कलाकार आपण पाहताय. अंतिम रात्र असेल 30 तारखेला, त्यावेळी मात्र एक आगळं वेगळं आकर्षण आणखी एक स्पर्धेमध्ये असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि अफजल खानाचा वध हे चित्र या स्पर्धेमध्ये शेवटच्या नाईटला पाहायला मिळेल. तरी सर्व प्रेक्षक राजानं न विसरता हे क्षण आपण नक्की पाहण्यासाठी यावं, कारण असे क्षण दुर्मिळ असतात, ते पाहायला मिळत नसतात. त्याचा आस्वाद आपण नक्की सर्वांनी घ्या. धन्यवाद. एक क्षण डोळ्यात टिपले जात आहेत. ज्या पद्धतीने हा एक फेर फटका मारला जातोय. संदीप गावंड आणि जीवन गावंड आणि त्याचबरोबर मुकुंद गावंड आणि संदीप गावंड यांची घट्ट मैत्री आहे. आणि आपण पाहतोय धोंडू काका हे मैदानाचं नाव त्यांच्याच माध्यमातून एका स्पर्धेमध्ये त्या फॉर्मवर देण्यात आलं आणि तिथून हे क्रीडांगण चांगलंच प्रसिद्ध झालंय. गेले कित्येक वर्ष या क्रीडांगणावर ही स्पर्धा येते. 10वं पर्व आहे आणि त्यातल्या त्यात आज प्रभू श्रीरामाचे निस्सिम भक्त बजरंगबली जय हनुमान इथे उतरलेले आहेत त्यांच्या वानर सेनेद्वारे. आणि हा संपूर्ण फेरफटका मारला जातो या क्रीडा नगरीला. तर धावा झाल्या 26, 26 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 2 ओव्हरमध्ये 25 आल्या होत्या. चांगली सरासरी 12.5ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. गोलंदाज शक्ती शॉर्ट बॉलचा वापर केलाय. विकेट किपरच्या हातात. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. अंपायर नीरज रणावत आणि त्यातल्या त्यात त्यांचं संपूर्ण पॅनल गणेश बाविस्कर सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये. टीमची धावसंख्या 27. एनआर पॅनल सध्या देखरेख करत असताना फुलर लेनचा बॉल होता. परफेक्ट यॉर्कर स्तब्ध ठेवले फलंदाजाला. चांगलं कमबॅक या ओव्हरच्या दरम्यान शक्तीचं आणि सातत्याने बॅकफुटला लोटलंय. सध्या तरी मी म्हणेन देवट टीमला प्रत्येक प्रेक्षकापर्यंत जाण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आयोजकांचा राहिलाय. अमितजी पाटील सरपंच, त्याचबरोबर मुकुंद जी गावंड भारतीय जनता पार्टीचे उपतालुकाध्यक्ष. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येतोय. विकेट किपर झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. प्रेम बॅक टू द पॅव्हिलियन. ती संपूर्ण स्वारी आपल्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रभू श्रीरामाचे निस्सिम भक्त हनुमान यांचे इथे आगमन झालेलं आहे. जय श्रीराम. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचे. विंदने आणि जीते या दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी या. शॉर्ट बॉल बाउन्सरचा वापर इथे केला. अंपायरचा सिग्नल येतो. आणखीन एक वाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जाते वाईटच्या स्वरूपात. धावा झाल्यात 28, 28. 1 प्रति ओव्हर ही देखील वॉर्निंग शक्ती याला देण्यात येते. आज तिसरी रात्र या स्पर्धेची आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. उरण तालुक्यातील एक मानाची स्पर्धा. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे. दर्जेदार फिल्डिंग बॉस फायटर ओवळे या टीमच्या माध्यमातून. एकच धाव इथे मिळेल. टीमची धावसंख्या 29, 29. तिसरं षटक. 2 ओव्हरमध्ये 25 केले होते. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा आल्यात. त्याच्यामुळे शक्तीने चांगला दबाव बनवलाय स्वरा स्पोर्ट्स टायगर 11 देवदवर. चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि तो दबाव ज्या पद्धतीने बनवलाय. समोर आता मयूर आहे. 7 धावांवर खेळतोय. त्याच्याही विरुद्ध हा बॉल जास्त बाहेर निघाला. पंचांचा इशारा. आणखीन एक वाईट बॉल शक्तीकडून. टीमची धावसंख्या 30. जास्त बाहेर टाकलेला बॉल. ट्रॅम्प लाईनच्या भरपूर बाहेर बॉल होता. त्याचमुळे पंचांनी देखील हा वाईट बॉल कळवलाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 30 रन. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. फुल टॉस बॉल होता आणि इथे मात्र काय फलंदाज हिट विकेट झालाय का याच्याविषयी ती चर्चा आहे. अंपायर काय बीमर चेक करायचंय. येस, बीमर चेक करायचं.
आता पाहूया हाईट फॅक्टर काय. आउट आहे. आउट घोषित करण्यात आलेला आहे. बीमर नाही असं सांगते टीव्ही अंपायर. फलंदाज बाद. भरपूर खाली होता आणि पहिल्याच मयूर देखील ज्यावेळेला स्टान्स त्यांनी घेतला, पवित्रा घेतला, तो वाकूनच खेळत होता आणि त्यातल्या त्यात त्याच्याही कमरेच्या खालून बॉल गेला आणि स्टंपचा वेध घेतला. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. ऑनफिल्ड अंपायरचं देखील कौतुक आणि त्यातल्या त्या टीव्ही अंपायर दीपक बोरडे यांनी आउट घोषित केलं. टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर 30 आहे. हे संपूर्ण वानर सेना आमच्या मुख्य व्यासपीठावर कॉमेंट्री बॉक्समध्ये कांचन पालकरचे सवंगडी आहेत एकदम त्यांच्या जवळ. मॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. कांचन देखील बाहुबली आहे स्कोरिंग मधला. गेले कित्येक वर्ष खूपच चांगलं दर्जेदार स्कोरिंग कांचन पालकर यांनी केलंय आणि अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात त्यांच्या स्कोरिंगच्या जोरावर. बॉल झालेत आतापर्यंत ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. तिसरं षटक समाप्त. यस डीजे. कांचन पालकर यांच्या भेटीला आलंय आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि कांचनच्या जवळचे मित्र आहेत हे सगळे. कांचनची भेट घ्यायला रात्रीच्या सत्रामध्ये ते येतात आणि आज पहिल्यांदा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये इथे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या जोड्या आणि हे पहा भरपूर चांगला आनंद इथे घेत असताना आमचे सगळेच कपी, सगळेच वानर पाहतोय. प्रभू श्री राम चंद्राचे दूत श्री बजरंगबली हनुमान ही वेशभूषा त्यांनी साकारली आणि त्यांचे संपूर्ण वानर ही फौज इथे ते घेऊन आलेत. आणखीन एक महत्वाची रात्र. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30-4 अशी परिस्थिती. चौथं षटक गोलंदाजीसाठी मिथुन दापोलकर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक्सपिरियन्स आहे मिथुन दापोलकर यांच्याकडे. पहिलाच बॉल जास्त बाहेर निघाला. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. तर चिन्मय कलेक्शन यांच्याकडून षटकर हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं प्राइज आहे आणि सतीश दादा केनी यांच्याकडून देखील 6 हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं प्राइज. एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32-32. लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत आहे. पहिल्या फेरीतली शेवटची लढत. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. खोलवा टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळला. बॅक टू द बॉलर. फिल्डर येतात मिड ऑन पर्यंत. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा घेऊन जाईल फलंदाज भूषण वाघमारे. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 34 आणि अंपायर सांगतायत चेक करायला काय 1 रन शॉट. यस, शॉर्ट रन चेक करायची आहे ती देखील स्ट्रायकर एंडला. यस एक्झॅक्ट त्या स्ट्रायकर एंडला ती शॉर्ट रन चेक करायची आहे.
कंप्लीट आहे. 2 धावा इथे कंप्लीट होतील. या स्ट्राईक रेंजला चेक करण्यात आलाय. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. डबल बरोबर धावा वाढतायत. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 34. धावा स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू असताना चांगला बॉल स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट केलं सर विकेट किपरच्या हातामध्ये. क्रीज मध्ये डिलिव्हर्ड केलेला बॉल होता मिथुन दापोलकर यांच्या माध्यमातून. अनुभव आहे या टीमकडे देखील आहे. बॉस फायटर सध्या मैदानामध्ये खेळत असताना चांगली फाईट देतील हीच अपेक्षा आहे टायगर 11 देवदला, स्वरा स्पोर्ट्सला. पुढचा बॉल पायावर लागलाय. अपील केली आहे. मागे चाललाय बॉल. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट तर केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाहीये. एक सिंगल लेग बायचा इशारा. इम्पॅक्ट पाहिला पंचांनी जास्त बाहेर होता बॉल आणि त्याचमुळे लेग बायचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 35-35. हे 4थं षटक सध्या सुरू आहे. शांत क्रिकेट सुरुवात धडाक्यात झाली. त्याच्यानंतर थोडासा शांत गेम सुरू आहे मैदानामध्ये देवट टीम कडून. त्याचं कारण आहे शक्तीने चांगली गोलंदाजी केली. मिथुन दापोलकर देखील या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करत असताना. ऑन साइडला फटका हवेत आहे. फिल्डर आहे त्याला हुलकावणी दिली जाईल आणि बॉल सीमा पार येतोय शेवटी चौकार. कोपरोलीचे आमचे मनोजदादा मस्कर या ठिकाणी ऑनलाईन मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. शुभम पाटीलसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मनोजदादा मस्कर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. खरा फिल्डिंग त्याचा फायदा झाला आता देवट टीमला. एक धाव महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. जसा खेळाडू थांबला. टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टनने लवकरात लवकर कारण आता याच्यानंतर शेवटचं षटक आहे. कॅप्टनने टॉस साठी या. जिथे टीम आणि विंदने टीम. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येतोय. विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. बाईने चांगला झेल टिपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. रोशनने झेल टिपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39-5. नंतर वानर सेना देखील रोमॅन्टिक होते आमच्या मेन स्टेजवर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 रन 39 धावा फलकावर लागल्यात. शेवटचं षटक आहे. अभिजित पहिलाच बॉल फुल टॉस होता. उडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमारेषा पलीकडे आहे. तो षटकार आणि आता टीव्ही अंपायरची मदत देखील घेतलेली आहे. अंपायरने घेतली ही मदत. चेक केला जाईल बीमर. टीव्ही अंपायर कडून 7 धावा मिळतील. तर या 7 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 46. 40 रन. चांगला फटका समोरच्या दिशेला. डाऊन दी ग्राउंड. फटका बॉल टर्न होतोय. सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्धशतक पूर्ण. टीम देवच
ने परत एक मोठा धमाका. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील 6. येतोय षटकार भूषणच्या बॅट मधून. फटकेबाजी आता सुरू झाली आहे. आपण पाहतो आता कुठेतरी फ्रंट सीट वर आलाय संघ. मैदानाच्या आतमध्ये स्वरा स्पोर्ट्स टायगर 11 देवत या मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलंय. सुरुवातीला धावा येत नव्हत्या परंतु आता धावा आल्यात. या ओव्हर मध्ये फक्त 2 बॉल मध्ये 17 धावा आल्यात. नो बॉल टाकला, षटकार आला, चौकार आला आणि आता परत एक षटकार. धुवाधार फलंदाजी या ओव्हर मध्ये. गती कमी, फिंगर रोल केले, बॉलला टर्न केलं, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. अभिजित कडून चांगलं कमबॅक शेवटी आता मी म्हणेन, कारण 2 बॉल मध्ये 17 धावा त्याने खर्च केल्यात. धावा झाल्या 56. अब तक 56. टीम देवत टायगर 11 देवत स्वरा स्पोर्ट्स. हा बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 57. 57. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर टॉस केला जाईल. सेकंड राऊंडचा सामना तुमच्या भेटीला येईल. जितवा 11 जीते आणि त्यांच्या विरुद्ध मरुआई विंदने. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना तो 4 ओव्हरचा सामना असेल. फुल टॉस परत एक वेळा उडवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चांगलं जजमेंट, चांगला झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज भूषण आउट. पिरकोन गावामध्ये आपण आहोत. समर्थ चषक आहे आणि संजय शिंदे साहेब यांच्या वतीने मालिकावीराची ही मारुती सुझुकी एस्प्रेसो ही कार आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. इन्व्हेस्टलँड रिअल्टी अँड ग्रुप ऑफ कंपनीज च्या माध्यमातून संजय शिंदे साहेब यांच्या वतीने आपल्याला ही एस्प्रेसो ही कार आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऋतिक आलाय, बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंटला झेल टिपलाय, फलंदाज बाद. राजेंद्र भगत आमचे समालोचक. कट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 57. 57 धावा. बॉल हवेत आहे. परत एक संधी आहे परंतु तिथे फिल्डर नाहीये. एकदा मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि तिसऱ्या धावेचाही प्रयत्न सुरू झालाय परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रनआउट होईल. 2 धावा मिळतील. धावा झाल्या 59. 60 धावांचं लक्ष असेल आणि आता दुसऱ्या फेरीच्या सामन्याचा टॉस होईल. मरुआई विंदने आणि त्यांच्या विरुद्ध जितवाई जीते 11 या टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. टॉस होतो आमच्या टॉस बॉक्स मध्ये. टॉस होतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि विंदने टीमने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आता परिवर्तन होईल. या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहोत. या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया योगेश मडवी यांचा आवाज. धन्यवाद.
नाईट स्पर्धा व्हायच्या त्यावेळी सुद्धा या गावाचं नाव खूप वर्ष क्रिकेटवर एकदा गावाची हुकूमत राहिली असं हा ओवळे गाव. अशा दोन या संघांमध्ये सामना आहे. देवत संघ आतापर्यंत या परिसरामध्ये 3 वेळा खेळण्यासाठी आला आणि 3 वेळा ट्रॉफीचा मानकरी ठरणारा हा मयूर वाघमारे आणि सेना देवत अशा दोन संघादरम्यान हा सामना. पहिलं सत्र आपण ऐकलं कृणालजी दाते सर यांच्या सुरेल वाणीमधनं आणि दुसरं सत्र आपण ऐकूया योगेशजी मडवी अर्थात सिद्धी करवळे यांच्या सुरेल वाणीमधनं आपण ऐकूया. थँक्यू. थँक्यू सो मच कुणालजी दाते सर. थँक्यू सो मच राजेंद्र भगत सर. योगेशजी सर आपण मैदानामध्ये पंकजी गावण याला पाहताय. वागेश्वर क्रिकेट टीमची रणमशीन आहे आणि आज आयोजक म्हणून त्याची मेहनत जर बघितली तर एक व्हिडिओ झाली व्हायरल. लगातार 3 दिवस या खेळपट्टी सारवताना आपण त्यांना पाहिलंय. खूप मेहनत आहे. स्वतः खूप लांब जाऊन शेण घेऊन आले. तदनंतर संपूर्ण खेळपट्टी ही त्यानं सारवली एकट्यानं. नक्की काही क्षणामध्ये ती त्याची व्हिडिओ आपण एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही पाहू शकाल. योगेशजी नक्कीच प्रत्येकाची मेहनत असते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. मग खेळपट्टी असो ग्राउंड असो मंडप डेकोरेशन असो सर्वांसाठी मेहनत करणारे जेव्हा कमिटी मेंबर्स असतात तेव्हा स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असते. आज ही स्पर्धा तुम्ही पाहिली. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण उरणमध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड आणि ठाण्यामध्ये बहुचर्चित असलेली स्पर्धा अर्थात तुम्ही समर्थ चषक पाहतायत. 2025चं 10वं पर्व आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. स्क्रीनवरती दाखवली जाते मॅन ऑफ द सिरीज अर्थात प्रत्येक खेळाडूची नजर या 4 व्हीलर वरती आहे. मारुती सुझुकी एस्प्रेसो ही 4 व्हीलर कोणाला मिळणार हे स्वप्न कोणाचं कंप्लीट होणार प्रत्येक प्रेक्षक वर्ग आता भाकीत करत आहे. परंतु याचं उत्तर जे 30 तारखेला रात्री ठीक 3 या 4 वाजता नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं उत्तर कोण असेल भाग्यवान विजेता जो या कारचा मानकरी होणार. अनेक सारे स्वप्न घेऊन प्रत्येक संघ मैदानावरती येत असतो. अनेक सारे खेळाडूंचे स्वप्न असतात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठं प्राइज जिंकण्याचं. परंतु या स्पर्धेमध्ये उरणच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा घेऊन आल्यात. खरं तर आमची A1 जोडी त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देही याचा डोळा आणि आपण पाहतो समर्थ चषकाचा 10वा सोहळा. खरं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रत्येक वर्षी डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. यंदाच्या सीझनमध्ये ही स्पर्धा नाईट फॉर्मॅटमध्ये. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग मॅच एन्जॉय करतात. आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 35,634 लोकांनी ही स्पर्धा गोरसो विरुद्ध बामणडोंगरी हा सामना फक्त पाहिलाय. म्हणजे स्पर्धा पाहण्यासाठी किती लोकांनी एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली आहे त्यांचं देखील कौतुक करूया. त्यांचे संपूर्ण मॅनेजमेंट टीम संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट टीम त्यांचे रंगा बिल्ला कॅमेरामॅन सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि जाऊया मैदानावरती. 61 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून या ठिकाणी बॉस फायटर 60 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून इथे बॉस फायटर संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती म्हणजे अजित मुंगाजी आणि अश्विन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र खरं तर तोंडरे गावाचे देवदास शेठ पाटील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा स्पर्धेसाठी. देवदास शेठ पाटील आपलं देखील स्वागत आहे. ओले गावाचे अंकुश शेठ बाजेकर आणि विंदने टीमला खरं तर त्यांच्याकडून शुभेच्छा आणि सोन्याला देखील शुभेच्छा आल्यात त्यांचं स्वागत आहे. गेम स्टार्ट. 60 धावेचं टार्गेट. पहिला चेंडू वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर उचली घेत होता परंतु इथे अपील स्ट्रॉंग आहे. यस पंचांचा इशारा आला. खरं तर आउट बॅट्समनचं देखील कौतुक केलं पाहिजे. ग्राउंड त्याने लगेच सोडलाय. पहिला खेळाडू अजित मुंगाजी विस्फोटक खेळाडू आणि मयूर वाघमारेला पहिली सफलता मिळाली आहे.
पहिला विकेट शून्यावरती. ती बाद झाला खरं तर अजित मुंगाजी आणि मयूर वाघमारेला पहिली सफलता मिळाली. टार्गेट मोठं किंवा छोटं काही नसतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायचा असतो दोन्ही टीमला. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट लढत 60 धावेचं टार्गेट मैदानावरती. चांगला चेंडू पॅडवरती, पुन्हा अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आत्ताचा चेंडू पाहिलं, रन घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर नकार दिला, पुन्हा पाठीमागे आले. रन्स तर मिळाले नाहीये, परंतु आतापर्यंत 2 चेंडू झालेत मयूर वाघमारेचे. 2 चेंडू डॉट आलेत, त्याच्यामध्ये 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे. सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्याकडनं विकेटची अपेक्षा असते आणि नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून मयूर वाघमारे स्क्रीनवरती दाखवलं जाते. बघा, हा चेंडू लेग बिफोरचं अपील केला, पंचांनी पेटाळून लावलं. गुड अंपायर डिसिजन. खरं तर पंचांना 3 गोष्टी पाहाव्या लागतात: लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर किती आहे. आता लाईन मिस होती. चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. गुडलेनचा चेंडू गतीमध्ये थोडा परिवर्तन केला. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. मी मगाशी सांगितलं की येणाऱ्या 60 धाब्याचं टार्गेट जर चेस करायचं असेल तर त्याला मयूर वाघमारे समोर सामोरं जावं लागेल. तर मयूर वाघमारेचं 2 षटक फेस करावे लागतील टीम ओवलेला, कारण टार्गेट तेवढं मोठं नाहीये या खेळपट्टीच्या मान्यतेने. तर या खेळपट्टीवरती 80 धावा चेस होताना पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या, 93 धावा बनताना आम्ही पाहिल्या. त्यामुळे हे षटक देखील मयूरचं फार महत्वाचं आहे. 4था चेंडू डॉट आलाय. एका पाठोपाठ डॉट चेंडूंची समाप्ती होत चालली आहे, परंतु प्रेशर वाढणार. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव वाढणार. 60 धावा जरी 30 चेंडू मध्ये बनवायचे असतील म्हणजे प्रति षटक 12.00 ची सरासरी आहे. मयूर वाघमारेचं 2 षटक जर तुम्ही पाहिलं, त्या 2 षटकामध्ये जरी ओवले संघाने 12 धावा केल्या तर येणाऱ्या 3 षटकामध्ये 48 धावा बनवू शकतील. परंतु मयूर वाघमारेचं कौतुक यासाठी केलं पाहिजे की त्याची लेंथ लाईन बघा, त्याचा टप्पा बघा. नियंत्रित टप्प्यानं गोलंदाजी करतोय. कधी चेंडू गुडलेन मधनं डीप ठेवतोय, कधी चेंडूला बाउन्स देतोय. आताचा चेंडू देखील तुम्ही पाहिला. यस, पंच आमचे तिसरे चेक करतायत. एनआर पॅनल तुम्ही सध्या मैदानाच्या मध्ये पाहताय. यस, 2 कलर मध्ये 4 पंच, 2 रेड आणि 2 पिंक, अशा प्रकारे एनआर पॅनल तुम्ही पाहतात. निरंजन खरं तर फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा आलाय. डॉट बॉलची 1 बाउन्स पहिला दिलेला आहे. यस, 1 बाउन्स. यस, 1 बाउन्स हा इशारा दिला जाईल. हा शेवटचा बॉल असेल. कारण 1 फॉर दी ओव्हर. एका षटकामध्ये तुम्ही 1 बाउन्सर फेकू शकता. मयूर वाघमारे शेवटचा अंतिम चेंडू. या स्पर्धेतलं असं वाटलं की मेडल षटक पाहायला मिळेल, परंतु बॉलला पाठवलाय. यावेळेस बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती आलाय चौकार.
4 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. आता टार्गेट राहिले 56 धाबेचं. येणारे 24 चेंडू आणि 56 धाबा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल दोन्ही संघाला, कारण प्रत्येक संघाला विजय हवा आहे आणि या मॅच मध्ये देखील दोन्ही संघ त्याचसाठी लढतायत. कोण असणार या मॅच मध्ये विजेता? 60 धाबेचं टार्गेट चेस करताना पहिल्या ओव्हर मध्ये मयूर वाघमारेनं फक्त 4 धाबा दिल्यात. येणारे समीकरण राहिले 24 चेंडू आणि आता गरज आहे 56 धाबेची. सेकंड पॉवर प्ले गोलंदाजाचा वापर केला जातोय. सागर पाटील एक वेगवान गोलंदाज आहे. सेकंड पॉवर प्ले मध्ये त्याचा वापर होतोय. हा चेंडू चांगला आहे. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल घेतली. सिंगल स्ट्राईक फक्त रोटेट झाली. सिंगल बरोबर टीमची टोटल 5 आहे धावसंख्येवरती. टार्गेट अद्याप 55 धाबेचं आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 23 चेंडू आणि 55 धाबा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला. टार्गेट 23 चेंडू आणि आता 55 धाबेचं. सागरचा चेंडू अक्रॉस बॅट खेळून काढलाय. पाठीमागे चाललाय. धन 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 करत लॉंग लेग सीमारेखा बाहेर. 4 रन. चौकारांची षटकाराची गरज आहे, परंतु इथे चौकार बऱ्याच उशिरानंतर पाहायला मिळालाय. ओवले संघाकडून बॅटिंग करताना गुलशन मात्रेच्या बॅटमधून टीमची टोटल 4 न चालली आहे. पुढे धाबसंख्या 9 वरती पोहोचली आहे. अद्याप 51 धाबेचं टार्गेट गाठायचं मैदानाच्या आतमध्ये. काही प्रेक्षक बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत, काही प्रेक्षक उभ्यानं मॅचचा आनंद घेत आहेत. या सगळ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा समर्थ चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. हा चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट चेंडू दबाव वाढेल. एक डॉट चेंडू दुसरीकडे देवत संघाला मजबूत परिस्थिती मिळवून देऊ शकते, कारण टार्गेट 56 आतापर्यंत आपण पाहिलं. 51 धाबा अद्याप बनवायचे. पहिल्या धाबा झालेत आतापर्यंत 9. षटक क्रमांक हे दुसरं. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. रन घेण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं, परंतु दैव बलंत मानावे लागतील. एक धाव कंप्लीट केली वेगानं. एक सिंगल बरोबर आता धावसंख्या पोहोचली आहे 10 या धावसंख्येवरती. टार्गेट आता 50 धाबेचं आहे. या षटकामध्ये 4 चेंडू फेकले गेलेत, म्हणजेच जवळ 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथनं 50 धाबीची आवश्यकता. चेंडू आणि धाबांच्या मध्ये अंतर फार मोठं आहे, त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 तरी मोठे फटके ओवले संघाला दाखवावे लागतील, तेव्हा कुठे टार्गेट चेस होईल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू पडल्यानंतर चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. एक सिंगल घेतली. डबल साठी कॉल दिलाय, परंतु नॉस्टर बॅट्समॅनने नकार दिलाय. एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या धाबा फलकावरती 11 धाबा. गोलंदाज तुम्ही सागर पाटीलला पाहताय, त्याच्या हातामध्ये जे लेफ्ट हँडला काली पट्टी पाहतायत. खरं तर भारती संजय वाघमारे परवाच्या दिवशी खरं तर आपल्यामधून निघून गेल्यात आणि खरं तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओवले संघाच्या वतीनं, देवत संघाच्या वतीनं. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलाय. अवंत धावसंख्या वाढते. टीमची टोटल आता पुढे जाईल धावसंख्या 12 वरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे. एक रन्स किती महत्वाचे क्रिकेटमध्ये असते, कारण टार्गेट 60 धाबेचं आहे आणि त्यानंतर आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 चेंडूमध्ये धावा आल्या त्या केवळ 12, म्हणजे अद्याप 48 धाबेची गरज आहे. येणारे 19 चेंडू आणि 48 धाबा. गोलंदाज सागर पाटील षटक क्रमांक दुसरं फेकत असताना हा अंतिम चेंडू पडल्यानंतर डीप राहिला आणि डॉट बॉलची समाप्ती. 2 षटक कंप्लीट. 6.00 ची सरासरी, कारण ज्या
संघाला प्रतिषटक 12ची सरासरी होती, त्याच संघानं पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा केल्या आहेत. येणारे 3 षटक आता 48. सुरुवातीला 12.00 आस्किंग रन रेट होतं, ते आता वाढलंय, ते गेले आता 16.00 होते. म्हणजे प्रतिषटक आता सामना जिंकण्यासाठी बॉस फायटर ओवळे संघाला 48 धावेची गरज आहे. 18 चेंडू 48. थँक्यू. तत्पूर्वी मान्यवरांचं इथं आगमन होतं. ग्रामपंचायत चिरनेरचे विद्यमान सदस्य सन्माननीय समीर गोपाळ डुंगीकर, त्यांच्या समवेत सन्माननीय संदीप नारंगीकर यांचं इथे आगमन होतं. आणि खऱ्या अर्थानं बॉस फायटर ओवळे संघ जर म्हटला तर आमचे परम मित्र, एक उत्कृष्ट समालोचक रिवाल मात्रे सर, 40+ एक अष्टपैलू खेळाडू यांच्या भूमितीत हा संघ आहे. त्यांच्याकडून सुद्धा या टीमला मनपूर्वक शुभेच्छा. पहिला चेंडू पुन्हा एकदा दहशत नावच आहे मयूर वाघमारे. अजून एक वाघ मारलाय मैदानाच्या आतमध्ये ओवळे संघाचा गडी बाद. अरे नावातच वाघ मारे. एका वाघाने एका वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये केली आणि ओवळे संघाचा वाघ मैदानाच्या बाहेर अश्विन पाटील. आणि धावसंख्या 12, 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि आता 48 धावेची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. प्रत्येक येणाऱ्या खेळाडूला स्वतःच्या जिम्मेदारीने क्रिकेट खेळायचं आहे. आज माझ्या संघाला जिंकवायचं, त्यामुळे संघर्षाने क्रिकेट खेळावं लागेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ सहजासहजी मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीयेत. परंतु एकीकडे देवत संघाने केलेली दमदार कामगिरी आज आपण पाहिलं तर देवत संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. स्वराज स्पोर्ट्स टायगर 11 देवत या नावानं, अर्थात सतीशदादा केनी दादरपाडा यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्यांचं देखील आपण कौतुक करू, त्यांचं देखील स्वागत करू. सध्या तरी चांगली परिस्थिती आहे, कारण येणारी समीकरण आता 17 चेंडू आणि 48 धावा. गोलंदाज तयार मयूर वाघमारे. अजून एक चांगला बॉल, LBW. अजून एक वाघाची शिकार मयूर वाघमारेने. अजून एक वाघ मारलाय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूला बाद करण्यात आलंय. नीरज राणावत पंचांच्या भूमिकेत काय डिसिजन देत आहेत, योग्य डिसिजन. स्पर्धा मोठी असली की पंचही मोठे पाहिजे. त्यांनी सध्या तरी NR पॅनल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. येस, NR पॅनल चे सर्व पंच तुम्ही पाहतायत. उत्कृष्ट कामगिरी, चांगलं डिसिजन. खरं तर त्यांचं देखील कौतुक आणि त्याचबरोबरीनं आई एकविरा इव्हेंटचं देखील कौतुक झालं पाहिजे. त्यांच्या माध्यमातून देखील क्लिअर असं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहिजे. क्वालिटी आणि क्लॅरिटी नक्कीच आई एकविरा इव्हेंट. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर इथे फार वेगाने अजून एक डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र कॉन्फिडन्स वाढलाय. कुठल्याही गोलंदाजानं जेव्हा सुरुवात केली की पहिला बॉल विकेट किंवा डॉट आला की मग त्याचं कॉन्फिडन्स वाढतं. आणि त्या कॉन्फिडन्सला आता मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारेने अनेक वाघ मारलेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. खरं तर मोठमोठ्या खेळाडूंना मागचं तुम्ही एक व्हिडिओ पाहिली असेल, करण अंबाला ची विकेट त्यानं काढली. ती व्हिडिओ खूप व्हायरल झाली आणि तोच मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या नावाची दहशत निर्माण करतोय. अजून एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडे आलाय, पंचांनी केलाय. खरं तर एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढते. टीम टोटल 3 गडी बाद 13. 3-13 ही परिस्थिती ओवळे संघाची आहे. परंतु ह्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा मी सांगेत की लढत बसा, कारण लढलात तर जिंकाल. त्यामुळे येणारी परिस्थिती कशी असो त्या परिस्थितीवर लढण्यापेक्षा लढत बसा. येणारे समीकरण आता 15 चेंडूंचा खेळ राहिलाय. 15 चेंडूमध्ये बनवायच्या 47 धावा. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काहीच नसतं, फक्त कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळायचं आहे. हो, मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स मनामध्ये पाहिजे. क्योंकि दुनिया झुकती है जनाब,
झुकाने वाला चाहिए. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारेला मिळाली. नवीन फलंदाज प्रतीक पाटील हा खेळाडू आलाय आणि या प्रतीकसाठी अजिंक्य मात्रे बेलपाडा यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचे पारितोषिक आहे. प्रतीक पाटील या खेळाडूसाठी अजिंक्य मात्रे बेलपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचे पारितोषिक. ओटू योगेश सर. अजून एक विकेट. आतापर्यंत 1.4 ओव्हर त्यानं कंप्लीट केले. 10 चेंडू फेकलेत मयूर वाघमारेनं. त्यानं परत जबरजबल आपण पाहिले तर 4 विकेट घेतलेत. 5 धावा देऊन त्यानं 4 विकेट घेतलेत. ही त्याची बहुमूल्य कामगिरी यासाठी त्याला ओळखलं जाते. आणि यंदाच्या सीझन मध्ये त्यानं 2 फोर व्हीलर जिंकल्यात. खरं तर त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी ही ताकद राहिली देवत संघासाठी आणि सातत्याने या परिसरामध्ये येऊन देखील त्यानं आपल्या नावाचा परिचय दिलाय. मयूर वाघमारे आतापर्यंत चेंडू फेकलेत त्यानं या ओव्हरमध्ये 4 म्हणजे 10 चेंडू फेकलेत. 5 धावा 4 विकेट. पुन्हा चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग होतं परंतु अपुल्यामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. रन घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. दबाव पूर्णपणे वाढत चाललाय. हळूहळू हा दबाव फार पुढे चाललाय. कारण येणारे समीकरण 13 चेंडू मध्ये आता 47 धावा. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 बनताना आम्ही पाहिलं. त्यामुळे येणारे 13 चेंडू 47 धावा क्रिकेटमध्ये बनू शकतील. नक्कीच मैदानावरती तो प्रयत्न ओवले संघाला करावा लागेल. कहते ना की हा चेंडू देखील चांगला मिड विकेटला चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल घेणार. सिंगल बरोबर ओव्हरची समाप्ती. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि फक्त स्कोर बोर्डवरती 4 गडी बाद. धावा झाल्यात त्या 14. त्याच्यातनं आपण पाहिलं मयूर वाघमारेनं 4च्या 4 विकेट घेतले आणि 3 षटकामध्ये फक्त ओवले संघाने केल्यात त्या 14 धावा. येणारे जे समीकरण आहे ते जिंकण्यासाठी आता गरज आहे 46 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी. पाणी घेऊन जा. अमित पाटील सागर पाटील आयोजक महेश गावंड भार्गव मात्रे अजित जोशी आयोजक मुकुंद गावंड अमित पाटील सागर पाटील आयोजक महेश गावंड भार्गव मात्रे अजित जोशी आयोजक पंकज गावंड संदीप गावंडची साथ आहे बघा मोलाची. साथ आहे बघा मोलाची. या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदा गावंडची. या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदाच्या नावाची. चर्चा होत आयोजक मुकुंदाच्या नावाची. चर्चा होत आयोजक अमित पाटील नावाची. गावंड उर्बाला पिंपण गावाची शान. गावासाठी त्यानं खेळून आज मिळवला यो मान. मिळवला यो मान. मिळवला यो मान. मुकुंद दादा गोरगरीबाला दी बघादार. त्यांच्याच नावाचा होई बघा आज तिथं तिथं जय जयकार. तिथं तिथं जय जयकार. तिथं तिथं जय जयकार. हर्षद भोरे खेळी तो मजा आज या क्रिकेट सामन्याची. आज या क्रिकेट सामन्याची. या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदा. खरं तर मुकुंदना बबन गाबन हे नाव तुम्ही सध्या ऐकतात. पनवेल खरं तर उरण भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष हे नाव. आणि त्यानंतर तुम्ही पाहिली प्रभू रामचंद्रांची वानर सेना आता घराकडे निघाली आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये धावा झाल्यात त्या 14 आणि जिंकण्यासाठी येणारे बॉल शिल्लक राहिलेत 12 आणि जिंकण्यासाठी 46 धावेची गरज आहे. इथनं आता ओले संघाला एकच गोष्ट सांगेल
रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। आणि पहिला बॉलला ठोकलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर, ब्रँडेड षटकार। खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये हेच होत असतं। कधी कधी जिंकणारे संघ अचानक हारताना आम्ही पाहिलेत, कधी कधी हारणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक जिंकताना पाहिलेत। म्हणून तर म्हटलं जातं ना की जीत कर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। येणारे समीकरण बदललंय, 40 धावेची गरज, पुन्हा बॉल हवेत, यावेळी मिस टायमिंग आहे। शतरक्षक पोचले, जजमेंट करतात, वेल जज वेल कॅच, आणि सागर पाटीलनं झेल टिपलाय। फलंदाज प्रतीक पाटीलचा खेळ समाप्त। कडनं मात्र तो एक षटकार त्याने मारलाय, नक्की त्याला 2000 रुपये मिळतील। ओटो योगेश मडवी सर। बॉस पॉइंटर ओव्हले टीम जिंकण्यासाठी आता गरज आहे ना। अद्याप आपण पाहिलं 40 धावा येणारे, 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे। प्रत्येक चेंडू आता चौकार अपेक्षित असेल ओव्हले संघाला। एकीकडे आपण पाहिलं देवत संघाची गोलंदाजी, त्यांची ताकद राहिली आणि ताकद सिद्ध केली मयूर वाघमारेनं। 4 विकेट्स काढल्या 2 षटकामध्ये, चांगली गोलंदाजी त्याने केली। हा चेंडू मिस फिल्डिंग पाहायला मिळाल्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला चौकार आलाय। 9 चेंडू आता 9 चौकार पाहिजे। पर निर्भर है, अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। ठानना होगा ओवले टीम के बल्लेबाजों को, यह मुकाबला जीतना है तो शायद यहां पर उम्दा पारी खेलनी होगी। ताकतवर इनिंग की जरूरत है, क्योंकि जीतने के लिए अभी भी 36 की आवश्यकता। 9 गेंदे बाकी है, 9 गेंदे 9 चौके, यानी कि 36 की आवश्यकता मैदान के अंदर। यह अच्छी गेंद, फिर एक बार अपील स्ट्रॉन्ग, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। कॉन्फिडेंस पूरी तरह से देवत टीम के खिलाड़ियों का हौसला बुलंद हो चुका है। जिस तरह से मयूर वाघमरे ने गेंदबाजी की, कमाल की गेंदबाजी, पूरी तरह से इंप्रेसिव किया और सभी को प्रभावशाली गेंदबाजी की और बिल्कुल हर दर्शकों के दिल में जगह बनाई मयूर वाघमारे। रनों की बात करेंगे तो इस समय टोटल 25 रन बन चुके हैं। जीतने के लिए अभी भी 35 की आवश्यकता है। 8 गेंदे अभी भी खेल बाकी है। 8 गेंदे और 35 रन, ये संघर्ष है। बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और महान बनना है तो शायद यहां पर महान पारी खेलनी होगी। यह अच्छी स्ट्रोक है, इस बार डीप मिड विकेट के ऊपर से हवाई यात्रा, गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। लोअर वोल्टेज की गेंद थी, शायद आक्रामक पारी खेलते हुए, और जरूरत है शायद इस बार ओवले टीम को चौके छक्कों की। रन संख्या की बात करेंगे 31 पर पहुंची, 29 की अभी भी आवश्यकता है। 7 गेंदें अभी भी बाकी है। इसलिए मैंने कहा था दोस्तों, ये क्रिकेट खेल जो गिरगिट की तरह होता है, कभी भी रंग बदल सकता है, और ये रंग बदलने वाला क्रिकेट का खेल मैदान पर आप देख सकते हैं। आने वाली गेंद चौका या छक्का लगता है तो पलटवार हो सकता है ओवले टीम की ओर से। बैट घुमाई थी मगर बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा। इस बार वाइड का इशारा अंपायर द्वारा। अतिरिक्त रन आप जीतने के लिए चाहिए 28 रन। अंतिम गेंद में शायद चौका या छक्का, तो जाकर मुकाबला बेहतरीन बनेगा, और दर्शक तो यही चाहते हैं। हमेशा एक बड़ा मुकाबला देखने के लिए दर्शक उत्सुक रहते हैं, और वही मुकाबला शायद आने वाली 7 गेंदें 28 रन। इस बार भी हवाई यात्रा, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, चिड़िया छिप गई खेत में। बल्लेबाज के पारी का खात्मा,
अंतिम ओवर में जरूरत है 28 रन की। आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 28 धावेची गरज आहे। खरं तर ओवले संघाला बॉस फायटर ओवले, बॉस फायटर म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव येते संजय पाटील बॉस, सगळ्यांचे लाडके। मगाशीच उल्लेख झाला त्यांच्या नावाचा छाया रिसॉर्टचे ऑनर आहेत। सातत्यानं रायगड असो किंवा ठाणे, खरं तर आपल्या संपूर्ण पंचक्रोशीतून जेव्हाही मोठमोठ्या लीगचं आयोजन केलं जातं आणि त्याचा ऑक्शन सोहळा असतो तो नेहमी छाया रिसॉर्ट मध्ये अगदी फ्री मध्ये दिला जातो। आणि संजय पाटील आता बॉस यांचं आपण कौतुक करूया। जर असाल तर या आपण व्यासपीठावरती आणि जर युट्यूबच्या माध्यमातून हा सामन्याचा आनंद घेत असाल तर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। 32 रन आता गरज आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये। 28 धावेची 6 चेंडू 28 धावा। अद्याप प्रेक्षक वर्गाची प्रचंड गर्दी, रात्रीचे ठीक 1 वाजून गेलेत तरी सुद्धा प्रेक्षकांची कंचन पारकर सर मैदानावरती गर्दी पाहायला मिळते। आणि मैदानाचं वैशिष्ट्य आहे या ग्राउंडवरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी नेहमी पाहायला मिळते। पहिला चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सिंगल घेतली। 5 चेंडू मध्ये आता 27 ची गरज आहे। दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या। येणारे 5 चेंडू आता 26 धावेची गरज आहे। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौपेर पाहायला मिळत आहेत। खरं तर 3 प्रकारचे प्रेक्षक हे नेहमी मैदानात येत असतात, हौशे, नवशे आणि गौशे, या 3 प्रकारचे प्रेक्षक नेहमी मैदानात येत असतात। हौशे प्रेक्षक म्हटले की जे मैदानात जबल टच सामन्यांचा आनंद घेतात ते हौशे प्रेक्षक, आणि नवशे प्रेक्षक म्हटले की आपला संघ जिंकावा म्हणून कोणत्या तरी देवाला नवस करतात ते नवशे प्रेक्षक। आणि गौशे प्रेक्षक म्हणजे कोण तर नाईट स्पर्धेमध्ये दूरवर बसलेले पीने वाले को मौका चाहिए। थैंक यू डीजे। लाख दलदल हो पाव जमाए रखिए, हाथ खाली ही सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। अंतिम 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 20 धावेची। हा चेंडू 20 आता राहिले 3 बॉल 18 धावा। क्रिकेटमध्ये ह्या धावा चेस होताना पाहिले, 3 चेंडू 18 धावा। अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही चेस होताना पाहिलेत, त्यामुळे क्रिकेटचा खेळ तसा आहे, कधी कुणाला हसवेल कधी कुणाला रडवेल हे कधी सांगता आलं नाहीये। आणि तो सुखदुःखाने भरलेला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय। आता मात्र जो श्वास रोखून धरला होता देवत संघाच्या पाठीराख्याने तो सोडलाय, कारण आता सामना त्यांच्या बाजूने टर्न झालाय। एक राहिलेले 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि फक्त 18 धावेची गरज आहे। 2 चेंडू 2 षटकार मारले, 17 ची गरज आहे, तरी सुद्धा सामना जिंकता येणार नाही कारण सामना एकतर्फा। यस, एखादा खराब चेंडू जर आला त्याबाबतीत चौका षटकार लागला तर आता जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही, परंतु क्रिकेटमध्ये चमत्कार फार कमी ठिकाणी होतात। असं म्हटलं जातं ना की चमत्कार है वहा नमस्कार है। अजून एक चांगला चेंडू, डॉटची समाप्ती, फक्त औपचारिकता। एका चेंडूमध्ये 17 ची गरज आहे आणि सामना जबरजबल आता देवत संघाच्या बाजूने मजबूत झालाय। फक्त शेवटचा अंतिम चेंडू राहिलाय। ओवले संघाने देखील स्वप्न पाहिलं 60 डबा असं वाटलं की चेस होणार, परंतु देवत संघाचा मयूर वाघमारेनं मैदानावरती आक्रमक गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा त्या नावाची दहशत राहिली आणि त्यानं 4 विकेट घेतल्या। तोच संघ अर्थात देवत 11, खरं तर टायगर 11 देवत संघ हा सामना जिंकलाय। अभिनंदन करूया आपण देवत संघाचा। हार्ड लक बॉस फायटर ओवले संघ, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। चला दोन्ही संघ सेकंड करा, सेकंड करून आपण मैदानाच्या बाहेर व्हा, कारण आम्ही नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही। क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होत असते। ओवले संघ तुम्ही का हरला, कुठे चुकला, कमी पडलं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही सुधारून नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला मी शुभेच्छा देऊ आणि सामना जिंकल्याबद्दल देवत संघाचं अभिनंदन करू आणि शुभेच्छा देऊ।